पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा सुख झाले हो झाले सुख झाले हो झाले हो तो हा विठ्ठला तो हा विठ्ठला तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुखुताची बहुत सुखुताची म्हणून विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा मन विठ्ठली 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 आवडी मन विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर घुमाले सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा सर्व सुखाचे आगर बापर महादेवर बापर महादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर महादेवर बापर महादेवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
मुक्ती धन संपदा लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा म्हणे गर्भावा घालावे आभासी सुखे घालावे आभासी सुखे घालावे आमाचे सुखे घालावे आमा सुखे घालावे आमाचे सुखे घालावे आमा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व जोडे हेची माझी सर्व गोपाल जोडे कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार मुडेगाव देवा
तुझा सर्व भाव गुण गायन आवडे आवडी गुण गायन आवडे
मगन व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रनीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हस्तम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन, सुन लो
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जिजाई रमण सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि भगवंताकडे मागणी मागणारा अभंग आहे. विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या अंजनपूर गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गेली 49 वर्ष झाली आपण हा सप्ताह करतोय. पुढचं वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे. म्हणून या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत नागोबा आप्पा यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत तुकोबराय प्रेममूर्ती संत नामदेव महाराज शांतीचे प्रतीक पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज अखिल सर्व संतांच्या कृपेने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून सर्व तरुणांच्या अथक परिश्रमातून सप्ताह कमिटीत आयोजक संयोजक जे कोणी असतील सर्वांच्या परिश्रमातून हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सप्ताहातील ही जागराची अर्थात पूर्णाहुतीची जी सेवा आहे उपांत्य दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. आजच्या या कीर्तनाचे जे यजमान आहेत आपल्याच गावचे भूमिपुत्र आदरणीय ज्ञानेश्वर रेड्डी सर. आता सरांची ड्युटी आमच्या गावापासून अगदी 5-7 किलोमीटर अंतरावर आहे. आजच्या कीर्तनाचे ते यजमान आहेत. सरांनाही मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी या कीर्तनाला शृंगारित करण्यासाठी कथा कीर्तन हे एकट्याचं नसतं बरं. म्हणून या कीर्तनाला शृंगारित करण्यासाठी परिसरातून आलेली सर्व गुणीजन मंडळी त्यामध्ये उत्कृष्ट अशी गायनाची ज्यांची साथ आहे हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार. तुम्ही नावं सांगत चला का याच्यावरती आहेत सगळे नाहीत ना ठीक आहे नावं सांगा कारण परिचित नसल्यामुळे. हरिभक्त परायण सुनील महाराज पवार आहेत. तसेच हरिभक्ती परायण गोपीचंद महाराज आहेत. अशोक महाराज तसेच अशोक महाराज आहेत. विनायक महाराज तसे हरिभक्ती परायण विनायक महाराज आहेत. आणि ग्रामस्थ भजनी मंडळी बरोबर ना. आणि या ठिकाणी मला घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलंय ज्यांच्यामुळे मी आज 3 राज्यामध्ये फिरते असे माझे पती आदरणीय कोरडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि आपल्याच गावचं वैभव आपल्याच गावचं भूषण आदरणीय धर्मराज दादा रेड्डी आज टाळ घेऊन उभेत. बरं दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ अबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. ज्यांची गोड सिस्टम आहे दादा छान सिस्टम आहे तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि या कीर्तनाचं जे शूटिंग चालू आहे केशव भक्ती यूट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी आहेत. यांनाही मनापासून धन्यवाद. आणि आता जास्तीचा विस्तार या असं होतं बघा हरिभक्त परायण गोड अशी ज्यांची मृदंगाची साथ आहे मृदंग विशारद मृदंग अलंकार दत्ता महाराज आहेत. यांनाही मनापासून धन्यवाद. आणि आता जास्तीचा विस्तार न करता माझ्या सेवेकडे वळते. हार्मोनियम राहिले ज्यांची गोड अशी हार्मोनियमची साथ आहे हार्मोनियम वादक कालिदास महाराज आहेत.
यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठाला अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबराई अभंगामध्ये देवाकडं मागणी मागतात. आता मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की संतत्व हे परिपूर्ण असतं. संतांना कोणाकडे काही मागण्याची गरज नाही. संत हे परिपूर्ण आहे. मग आज तुकोबराय या अभंगामध्ये देवाकडं मागतात हे कसं काय? बरोबर आहे ना? मैबाप मागता तुम्हाला येतं, आम्हाला येतं, पण कसं मागावं हे संतांकडे पाहून मागितलं पाहिजे. नाही तर मागता प्रत्येकाला येते. आणि तसं पाहायला गेलं तर मागणाऱ्या माणसाची समाजात उपेक्षा होत असते. काही माणसांचं जीवन वंदनीय सांगितलंय, काही माणसांचं जीवन हे पूजनीय आहे, काही माणसांचं जीवन हे निंद जीवन आहे, निंदनीय आहे, आणि काही माणसाचं जीवन हे उपेक्षणीय सांगितलं. आता वंदनीय आणि पूजनीय या गटामध्ये कोण बसतात? वंदनीय आणि पूजनीय या गटात बसतात ते संत आहेत. मैबाप संत हे वंदनीय आहेत, संत हे पूजनीय आहेत. संतांच्या चरणावर आपलं मस्तक झुकवलंच पाहिजे, पण ते संत पाहिजेत हे लक्षात असू द्या. संतांच्या चरणावर आपलं मस्तक झुकवलंच पाहिजे. संत वंदनीय आहेत. आणि तुम्ही आम्ही संतांच्या चरणावर मस्तक झुकवतो यात काय नवल आहे? देवाने सुद्धा इच्छा केली. देव इच्छी रज चरणीची माती, 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 धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, म्हणून संत वंदनीय. पुढे सांगितलं संत पूजनीय. कशावरून बरं संत पूजनीय? मला सांगा महिला मंडळी, तुमची समजा देवपूजा चालू आहे, तासन तास देवपूजा करतात आणि दारामध्ये संत उभे आहेत. तर अशा वेळी जर तुम्ही संतांची पूजा नाही केली, संतांचा आदर नाही केला आणि तुम्ही देवपूजेमध्येच मग्न आहे, तर देवावर वाहिलेली फुलं हे देवाला दगड मारल्याप्रमाणे. म्हणून काय करायचं? देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे. देव सारावे परते, संत पूजावे आरते, करिता देवार्चन घरा आले संत जन. देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून साधू संतांचं जीवन वंदनीय पूजनीय सांगितलं. पण तरी जर विश्वास बसत नसेल तर महाराज संत कशावरून पूजनीय आहेत? ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबा दर्शनी हरिता, सर्वभूती शुभरूपा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबा दर्शनी हरिता, सर्वभूती शुभरूपा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, म्हणून संत पूजनीय. आणि या समाजामध्ये काही माणसांचं जीवन निंदनीय सांगितलं. कोणाचं जीवन निंदनीय? कोणाची निंदा होते? जे माणसं अहंकारी आहेत, अभिमानी आहेत, अशा माणसाची निंदा होते. बरं, अशी माणसं निंदनीय.
बघा प्रत्येकाला वेगळा वेगळा अभिमान आहे माईबाप. कोणाला धनाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला आपल्या हुशारीचा, कोणाला आपल्या स्वरूपाचा वेगळा वेगळा अभिमान आहे. पण माणसाला ज्ञानाचा अभिमान होऊच नये. जगाचा विचार केला तर जगाच्या पाठीवर एवढे ज्ञानी लोक आहेत, एवढे ज्ञानी लोक आहेत. आपलं पाव किलो ज्ञान कुठं विकत बसायचं. राहिली गोष्ट, काही माणसाला आपल्या हुशारीचा गर्व असतो, हुशारीचा अभिमान. पण मैबाप देवाच्या हातात आहे सगळं. लय हुशारीचा अभिमान झाला, आपल्या बुद्धीचा अभिमान झाला. एक वायर जर देवानं कट केलं तर रस्त्यानं अशा रिकाम्या बिस्लऱ्या जमा करीत फिरावं लागते. कळलं नाही. म्हणून काही माणसांचं जीवन हे निंद जीवन आहे. अहंकार नसावा. काही माणसाला धनाचा अभिमान आहे. मला सांगा, किती आयुष्यामध्ये 7-12 वाढवली, लौकिक धन किती कमवलं, किती सांसारिक धन कमवलं. आता कमवलं पाहिजे, मी नका कमवू असंही म्हणणार नाही, कमवलंच पाहिजे. पण मैबाप त्या सांसारिक धनासोबत परमार्थिक धनही कमवलं पाहिजे. हे सांसारिक धन, लौकिक धन याचा गर्व, अभिमान जर माणसाला होत असेल, मैबाप किती 7-12 वाढवली तरी त्या 7-12वरची 3.5 हाताची जमीन आपली आहे, आपल्या नावची. शेवटी जाळण्यापुरती, बरोबर आहे ना. ती किती दिवस, एकदा का वर्ष श्राद्ध झालं की आपल्याच नावचा तो दगड पुन्हा शेतातही नाही, तो बांधावर दिसेल. म्हणून का अभिमान करावा. राहिली गोष्ट, कोणाला आपल्या स्वरूपाचा अभिमान आहे. पण सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे. हे छोटे लेकर आता जसे गोंडस दिसतात, हे 80 वर्षाचे झाले असेच दिसतील का. नाही. म्हणून सौंदर्य वयाचं गुलामही ठेवायचंच असेल तर स्वभाव चांगला ठेवा, आयुष्यभर कामी येतो. म्हणून काही माणसांचं जीवन निंदनीय, जे अभिमानी आहेत, अहंकारी आहेत, यांचं जीवन निंदे सांगितलं. आणि परमार्थाची पहिली पायरी मैबाप अहंकार गेला पाहिजे. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला, अभिमान झाला आणि तुका म्हणे वाया गेला. म्हणून अहंकार नसावा. आता उपेक्षा कोणाची होते. काही माणसाचं जीवन उपेक्षणीय सांगितलंय. जे माणसं मागतात ना नेहमी दुसऱ्याकडं, नेहमी हात पसरवतात, अशाची उपेक्षा होते. हात पसरे जेणे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धीग त्याचे, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो म्हणतात संत. म्हणून मागणाराची उपेक्षा होते. आणखी बघा तुम्ही, ज्या माणसांना मागायची सवय, त्यांचा फोन जरी आला तर लोक उचलीत नाही. त्यांना माहिती आहे, अरे आज पैसे मागते, बरोबर आहे ना, त्याचा नाही उचललेलाच बरा. मागणाराची उपेक्षा होते. असा मागणारा माणूस रस्त्यानं समोरून जरी येताना दिसला, लोक त्याला कट मारून बाजूने जातात. म्हणून उपेक्षणीय जीवन त्यांचं सांगितलं. मग मागणाराचं जीवन जर उपेक्षणीय असेल तर तुकोबरा या अभंगात मागतात कसं काय. व संत का मागतात. बघा माईबाप मागता प्रत्येकाला येतं, पण कसं मागावं याच्यामध्ये भेद आहे. तुम्ही आम्ही मागतो देवाकडे वेगळं मागतो. तुम्ही आम्ही देवाकडं संसारातलं मागतो, संसार मागतो. पण संत देवाकडं देवाचं मागत नाही तर देवच मागतात. म्हणून हे संताचं मागणं उचित आहे. आता मला सांगा, इथं बसलेल्या पैकी पेटी कोणाकोणाला वाजवता येते. आता सर सोडून, गुरुजी सोडून बाकी पेटी कोणाला वाजवता येते. बाबा तुम्ही वाजवता, तुम्हालाही वाजवता येते. इकडं मी म्हणते मंडपात बसलेल्या सगळ्यांनाच पेटी येते. काय म्हणणं आहे तुमचं. हा बघा तुम्ही, प्रत्येकानं यायचं, बटन दाबायचं, भाता ओढायचा, पेटी वाजती का नाही.
मग कोण म्हणतो वाजवता येत नाही? मग पेटी जर प्रत्येकालाच वाजवता येत असेल तर मग गुरुजीलाच का बसवलं आपण पेटीवरती? याचं कारण आहे, वाजवता जरी सगळ्यांना येत असेल तरी कसं वाजवायचं हे शास्त्र फक्त त्यांना माहित आहे. तसं मागता जरी देवाकडं सगळ्यांना येत असेल तरी कसं मागावं हे संतांना माहित आहे. विठाला आणि ज्या गोष्टी आपल्याला संसारामध्ये आपल्या प्रयत्नानं मिळतात त्या गोष्टी तर कधी देवाकडे मागितल्याच नाही पाहिजे. आपण देवाकडे मागून मागून काय मागतो? अन्न, मान, धन, अन्न, वस्त्र, निवारा किंवा धन, पुत्र, दारा. संसार याच्यापेक्षा वेगळा नाही काही. आपण देवाकडे हेच वाढावे संतान जयोही बावे धन राज गुरु बावे धन राज गुरु बावे धन राज षड्ज मध्यम आणि पुन्हा मध्यमला घेऊन राग बदललाय आहे की नाही? वा वा वा. कला एखाद्यालाच अवगत असते. इथं बटन दाबून मध्यम लागण आपला. वा. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आपल्या संसारामध्ये आपल्या ह्या मागण्या देवाकडे असतात. पण मला सांगा बरं, देवाकडे आपण धन मागतो, अर्थात पैसा मागतो. पैसा तासन तास मंदिरात बसलात तर पैसा आपोआप येणार आहे का? बोला. नाही माईबाप, कष्टच करावं लागतं, घामच गाळावा लागतो, त्याच्याशिवाय पैसा आपोआप घरात येत नाही. देरे हरी आणि पलंगावरी असं कुठं होतं का? नाही. पैसा हा आपल्या आपल्या कर्तृत्वानं आपल्या आपल्या प्रयत्नानं मिळत असतो. असं कोणी सांगितलं नाही बाबा तासन तास देवाच्या पुढे बसा, लक्ष्मीच्या फोटोची पूजा करा, पैशाची आपोआप रास घरात लागते. नाही, त्याच्यासाठी घामच गाळावा लागतो. मग जे प्रयत्नानं मिळतं ते देवाकडं मागण्यात काही शहाणपण आहे का? मला सांगा. देवाकडं आपण अन्न, मान आणि धन मागतो. संसारात अन्न नाही का? बोला. असं कोण आहे बरं सध्याच्या परिस्थितीला की ज्याच्या घरी खायला नाही? मी तर म्हणते आज गरीबातला गरीब माणूस सुद्धा तुपात खातोय बरं. आज कोणाकडे कमी नाही कशाची. म्हणजे अन्न प्रत्येकाकडे. पूर्वीचा काळ वेगळा होता माईबाप. पूर्वी दुष्काळ पडायचा, माणसं अन्न अन्न करून मरायची. तुकोबर आहे त्यांच्या एका अभंगात सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तुकोबरांची एक पत्नी त्या दुष्काळामध्ये मरण पावली होती. पण मला सांगा बरं, या 10-5 वर्षाच्या काळामध्ये एखाद्याची पत्नी खायला मिळालं नाही म्हणून गेली अशी काही पेपरला मोबाईलवर काही बातमी? खाऊन खाऊन गेले असतील बऱ्याच, पण खायला मिळालं नाही म्हणून गेली अशी बातमी नाही. मग संसारात अन्न नाही का बरं? मग जे आहे ते देवाकडे का मागावं? राहिली गोष्ट मान. कोण म्हणतं संसारामध्ये मान नाही? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला मान आहे माईबाप. पत्नीला पत्नीचा मान आहे, पतीला पतीचा दर्जा आहे, प्रत्येकाला मान आहे. एवढंच नाही तर ज्यावेळी लग्नाच्या मंडपात नवरदेव मारुतीच्या पारावरून त्या महाद्वारावर येतो, त्या नवरदेवाला ओवाळायला एक जण पुढे येते. कोण असते ती? काहीतरी बोला. आत्या. कोणाची? ब्राह्मणाची? नवरीची आत्या असते. नवरीची आत्या असते. मला सांगा, त्या आत्याला एका दिवसापुरता मान आहे का नाही? आहे ना. कोण म्हणतं संसारात मान नाही? दुसरी गोष्ट, ज्यावेळी वधूवर स्टेजवर येतात त्यांच्या दोघांच्या पाठीमागं 2 जण उभे असतात. कोण असतात ते? मामा. आणि मामाची कॅटेगरी काय असते? कधी कधी मामा गटारातूनही आणलेला असतो बरं का. पण त्या एका दिवसापुरता मामाचा मान आहे. कोण म्हणतं संसारात मान नाही? संसारामध्ये अन्न आहे, मान आहे. आता राहिली गोष्ट धनाची. क्वचित 10% माणसं सोडली तर आज पैशालाही कोणाकडे कमी नाही माईबाप. जे मंडपात आता बसलेत ना, हे कीर्तनाला आले ना तुम्ही सर्व पुरुष मंडळी, तुमचे खिशे रिकामे केले तर इथे 30-40 हजार जमा होतील. काय म्हणणं आहे? प्रत्येकाकडे पैसा आहे, अन्न आहे, मान आहे आणि धन आहे.
जे आपल्याला प्रयत्नाने प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे कधी मागूच नाही. विठाला 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 विठाला. मागायचंच असेल देवाकडे तर मैबाप उचित मागितलं पाहिजे. मागणीचे दोन प्रकार आहेत. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. दादा एकदा पक्वास बघा बरं. म्हणून मागणीचे दोन प्रकार आहेत. एक आहे उचित मागणी आणि एक आहे अनुचित मागणी. आता अनुचित मागणी कशाला म्हणायचं महिला मंडळी? अनुचित मागणीमध्ये पहिला नंबर महिलांचाच आहे. आता मी तुमच्यातच आहे बरं, रागानं बघू नका. मी तुमच्यातच आहे. अनुचित मागणी याच्यामध्ये पहिला नंबर महिला मंडळीचा. या जर बाजारात गेल्या ना भाजीपाला आणायला, त्या भाजीवाल्याला म्हणतात दादा भाजीची जोडी कितीला? तो म्हणतो ताई 10ला 1. या म्हणतात 10च्या 3 दे. कोण्या भावात मागतात कोणाला माहिती. ते 10ची 1 म्हणते, या 10च्या 3 मागतात. याला म्हणायचं अनुचित मागणी. मागणीचे प्रकार आहेत. आता उचित मागणी कशाला म्हणायचं? मैबाप जगातली जगप्रसिद्ध मागणी जर देवाकडे कोणी केली असेल तर माता कुंती आत्याने. ज्यावेळी अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरा भगवंताला हाक मारते, पाही पाही महायोगे देव देव जगतपते, नान्य त्वद्भयं पस्ये यत्र मृत्यू परस्परम. हे देवा, हे केशवा, हे माधवा, अरे धाव, माझ्या अंगाचा दाह होतोय. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. तुम्हाला जर एखादं प्रमाण आवडलं ना, टाळींचा प्रतिसाद द्या मैबाप. कारण तुमची टाळी ही आमची ऊर्जा आहे. तुमचा टाळींचा प्रतिसाद ही गायक, कीर्तनकार, वादक यांची ऊर्जा असते. ऊर्जा आम्हालाही कळते की बाबा तुम्हाला कीर्तन आवडायलंय का नाही आवडायलंय. बरोबर आहे. प्रतिसाद द्या, प्रतिसाद. असं लाडक्या बहिणीचे हप्ते थकल्यासारखं करू नका. पडणार आहेत. म्हणून श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा याचे सुद्धा नियम आहेत बरं. वक्त्याचा चेहरा फ्रेश पाहिजे, नाही तो वक्त्यानंच मरगळ्यावानी बोललं तर श्रोत्यांनी काही झोपा घ्यायच्या का मग? आणि श्रोत्याचं सुद्धा काहीतरी कर्तव्य. विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की तुमची टाळी पडलीच पाहिजे. श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता, श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता, मगर श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर बक्ता. म्हणून तुम्ही सावध राहा बरं. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. उत्तरेने भगवंताला अर्थ हाक मारली. त्याच क्षणी परमात्मा प्रगट झाले आणि अंगुष्ठ रूप धारण करून
उत्तरेच्या गर्भामध्ये जो बालक वाढत होता त्याचं रक्षण केलं. कोण होता तो बालक? राजा परीक्षिती. राजा परीक्षितीचं रक्षण केलं आणि परमात्मा परत द्वारकेला जायला निघाले. आता पांडवांवरची सगळी संकट संपली आणि निघाले परमात्मा द्वारकेला. भगवान परमात्मा आपल्या परिवारामध्ये कमी राहायचे आणि पांडवांकडे जास्त राहायचे. बरं, याचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेले. द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि निघाले. पण जाता जाता कुंती आत्याची भेट घ्यावी असं मनात आलं. कुंती आत्याच्या समोर गेले. आज माता कुंती आत्या भगवंताला नमस्कार करते. देव म्हणतात, आत्या खरं तर मी तुला नमस्कार करायला पाहिजे, मी तुझा भासा आहे, मी वयाने लहान आहे, आज अशी उलटी गंगा का वाहते बरं? कुंती आत्या बोलते, देवा आजपर्यंत मी तुम्हाला माझा भासा समजत होते, पण आज मला कळलंय की तुम्ही साक्षात ईश्वर आहेत. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वर प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानामंतर बहिर्वस्थितम. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रे. अशी सुंदर स्तुती केली. आणि काय मागितलं कुंती आत्यानं देवाकडं? आपण मंदिरात गेल्यावर देवाला काय मागतो? देवा मला सुखात ठेव. पण कुंती आत्यानं जगातली वेगळी मागणी केली. देवा तुला द्यायचंच असेल ना काही तर मला दुःख दे. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. देवा द्यायचे तर मला दुःख दे. का बरं दुःख मागितलं? कारण माणसाला दुःखामध्ये देवाची आठवण येते. अहो, नास्तिकातला नास्तिक माणूस असू द्या, जो कधी देव धर्म मानत नाही, पण जर खरं संकट आलं ना, खरी जीवावर जर बेतली ना, आपोआप तोंडातून अरे देवा निघल्याशिवाय राहत नाही. संकट आलं, दुःख आलं की देवाची आठवण होते. दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कबीरदास सांगतात, बाबा सुखामध्येच देवाला आठवा, जीवनामध्ये दुःख येणार नाही. बघा तुम्ही माणसं असे रस्ते रात्रीचं निघाले रस्त्यानं, जोपर्यंत काही भीती नाही तोपर्यंत हिंदी गाणी म्हणत चलते ना, पण मसन वाटा येऊ द्या जवळ लगेच चालू होतं, भूत पिसाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. हे कधी? भीती वाटल्यावर. तसं दुःख आलं की देवाची आठवण होते. म्हणून तर साधू संत देवाला सांगतात, आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा आग लागू दे त्या तुझ्या सुखाला, आम्हाला नको ते सुख ज्या सुखामध्ये तुझा विसर आम्हाला पडतो. आम्हाला दुःखच बरं आहे ज्या दुःखामध्ये तुझी आठवण आम्हाला येते. म्हणून मैबाप देवाकडे मागायचंच असेल तर काहीतरी उचित मागावं. विठाला विठाला आज तुकोबराई या अभंगामध्ये भगवंताकडे उचित मागणी करतात. तुकोबराई एकदा पंढरपूरला गेले. तसं पाहायला गेलं तर तुकोबरायांची परंपराच आहे, पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरपूरला गेले, पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभे राहिले. आज देव तुकोबरायांच्या तोंडाकडे पाहत होते. तुकोबराय म्हणतात, देवा तू माझ्याकडे असं कधीच बघितलं नाही, आज नेमकं झालं काय? का माझ्या तोंडाकडे पाहता? याचं कारण काय? यावर देव म्हणतात, खरं सांगू तुकोबराय, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. आज देव तुकोबरायला म्हणतात, तुकोबराय काहीतरी मागाव. अहो काहीतरी मागा. पण महाराज म्हणतात, देवा अजिबात मला काही मागायचं नाही, अजिबात मागण्याची इच्छा नाही, पण तुला बरं वाटावं म्हणून नवे नवे तुम्ही मागा म्हणताय, म्हणून मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा हे मनसी काही मागा, हे
मनात देव विचार करतात बाबा संत कधीच कोणाकडे काही मागत नाहीत, पण आज तुकोबर आहे कमीत कमी हेची देगा एवढं तरी म्हणले. पण मला सांगा बरं, हेची देगा म्हणजे काय समजायचं नेमकं? तुम्ही किराणा दुकानावर गेल्या आणि दुकानदाराला समजा म्हणले, दुकानदार जरा पाव किलो हे द्या बरं, काय द्यायचं दुकानदाराने? काहीतरी वस्तूचं नाव घ्यावं लागेल ना. तसं आज देवाच्या लक्षात येत नव्हतं. देव म्हणतात तुकोबर आहे मला समाधान वाटलं, कमीत कमी तुम्ही हेची देगा एवढं म्हणलात. पण तुकोबर आहे हेची देगा म्हणजे काय हे अभंगाचं दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय म्हणतात तुकोबर आहे, देवा मला हेच दान दे. आता इथं च वर जास्त भर दिलेला आहे, चकारात्मक. आता हेच म्हणलं की पुन्हा दुसरं तिसरं चालत नाही. समजा आता तुम्ही फोन लावला, ताई तुम्हाला आमच्या गावात कीर्तनाला यावं लागतंय. आम्ही जर म्हणलो नाही ना महाराज नाही जमणार, आम्हाला दुसरीकडे कीर्तन आहे. पण तुम्ही म्हणलात नाही नाही ताई तुम्हाला यावंच लागतंय. आता लयच आग्रह केला की मग यावंच लागतंय. तसं च वर भर दिला, हेच म्हणलं की हेच, पुन्हा दुसरं तिसरं नाही. तसं देवा मला हेच दान दे. कोणतं? तुझा विसरण व्हावा. तुझा विसर देवा आम्हाला पडू देऊ नको. आणि जीवनामध्ये माणसानं काही गोष्टीचा विसर पडू द्यायचा नाही. काही गोष्टीला विसरलं पाहिजे आणि काही गोष्टींचा विसर पडू द्यायचा नाही. आता काय काय विसरायचं जरा बारीकाईनं लक्ष द्या. आपण दुसऱ्यावर केलेले उपकार कधीच आठवणीत ठेवायचे नाही, ते विसरायचे. दुसऱ्यानं आपल्याला एखादा वाईट शब्द बोलला तर तो तिथंच विसरून जायचा, तो लक्षात ठेवायचा नाही. पण आपलं घोडं इथंच पाणी पितंय. जे विसरायचं ते विसरत नाही आणि जे विसरायला नको ते विसरतो. माणसं म्हणतात असं म्हणलं का तो मला मरण पण त्याच्या दारात जाणार नाही. अरे नाही बाबा, असं नसतं जमत, हे विसरायचं असतं. आणि मतभेदच जात नसतील तर कितीही सप्ते केले आणि किती मोठा खर्च केला तरी तो व्यर्थ आहे. आपल्यातले मतभेद गेले पाहिजे माईबाप, एकता निर्माण झाली पाहिजे. संतांनी हेच तर केलंय, चांगल्या विचाराची पेरणी केली आहे, आपणही ते अंगीकारलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतात देवा तुझा विसर पडू देऊ नको, काही गोष्टीला विसरायचंय. देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवाकडं मागायचं तर असं मागावं. तुकोबराय म्हणतात हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर पडू देऊ नको. माणसानं एकतर देवाला विसरू नये, नंबर 2 देवाच्या नामाला विसरू नये, नंबर 3 साधू संतांना विसरू नये, नंबर 4 जन्मदात्या माई बापाला विसरू नये आणि नंबर 5 मोबाईल आणि चार्जर विसरू नये. विठाला विठाला का बरं देवाला विसरायचं नाही? काय उपकार आहेत भगवंताचे आपल्यावर, केले उपकार आहे देवाचे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. ज्यानं हे सुंदर शरीर आपल्याला दिलंय त्या भगवंताचं चिंतन माणसानं केलं पाहिजे. एकतर हा देह देवासाठी पडावा, नाहीतर हा देह देशासाठी पडावा, नाहीतर हा धर्मासाठी पडावा, तर या मनुष्य देहाचा काहीतरी अर्थ आहे. बरोबर ना? एकतर हा देह देवासाठी समर्पित असला पाहिजे. वृंदावन वासी यांच्या मुखातलं फार सुंदर वाक्य आहे. ब्रजवासी म्हणतात कोई किसी की चाल पे मरता है, कोई किसी के माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो यशोदा के लाल पे मरता है. मरायचं असेल तर देवासाठी समर्पण असावं, समर्पण. नाहीतरी माणसाचा देह देशासाठी समर्पित असावा. मैबाप कित्येक वीर जवान या देशासाठी शहीद झाले, त्यांचं जीवन खरं सार्थकी लागलं म्हणता येईल. म्हणून एक तर देवासाठी, देशासाठी, नाहीतर धर्मासाठी. कशाला म्हणायचं धर्म? मैबाप प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा. बरं, आपल्या धर्माचा स्वाभिमान असलाच पाहिजे. पण धर्माची आणखीन सोपी व्याख्या तुम्हाला सांगते. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हा माणसाचा खरा धर्म आहे. हीच अमुची प्रार्थना हेच अमुची मागणी, हीच
अमुची प्रार्थना अन हेच अमुची मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच अमुची प्रार्थना. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हा माणसाचा खरा धर्म आहे. नाहीतर सध्या गर्दी माणसाची आहे. एका कवीनं फार सुंदर सांगितलंय, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. गर्दी माणसाची पण माणूस सापडायला तयार नाही. माणुसकी हरवली माणसातली. एका नातवानं आपल्या आजोबाला प्रश्न केला होता, बाबा मला सांगा मी मोठा झाल्यानंतर काय बनू. आता आजोबा अनुभवी 4 पावसाळे जास्त खाल्लेले होते. बाबांनी सांगितलं, बाळा आज हे स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झाली. पावला पावलावर दवाखाना आहे, पावला पावलावर मेडिकल आहे, पावला पावलावर कापड दुकान आहे, किराणा दुकान आहे. आज जिकडं तिकडं स्पर्धा आहे. पूर्वी तालुक्यात एक कीर्तनकार असायचा. आता कसं आहे, एक कीर्तनकार ठेच लागून पडला तर दुसऱ्या कीर्तनकाराच्या एवढे कीर्तनकार झाले. स्पर्धा झाली स्पर्धा. बाळा तुला बनायचंच असेल काही, व्हायचंच असेल जीवनामध्ये काही, तर चांगला माणूस बन. आज माणूस बनण्यासाठी स्पर्धा नाही. चांगला माणूस बनायला कोणाला आवडत नाही. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. आणि याच्याही पलीकडे जाऊन धर्माची सोपी व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. दुसऱ्याला प्रेम देणं हा माणसाचा धर्म आहे. आपल्या शब्दांनी दुसऱ्यांना सुख झालं पाहिजे. माणसाचं बोलणं मवाळ पाहिजे. मला सांगा, गोड बोलायला बी काही चार्जिंग उडते का? पण माणसं आजकाल मवाळ बोलनात, मौचूळ बोलायला लागली. हे मौचूळ बोलणारे घातक असतात बरं. आपल्या तोंडावर एक, त्यांच्या तोंडावर एक. आपल्या तोंडावर म्हणायचं वा वा काय कीर्तन झालं रात्री, आणि पाठीमाग म्हणायचं लय बोर केलं. असे समाज आहे, बरोबर ना? म्हणून मैबाप दुसऱ्याला असं प्रेमानं बोललं पाहिजे. माऊलीच्या भाषेत साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दुसऱ्याला प्रेम द्या, हाच माणसाचा धर्म आहे. म्हणून धर्मासाठी, देशासाठी, नाहीतर देवासाठी समर्पण असावं. विठ्ठला विठ्ठला नंबर 2, माणसानं देवाच्या नामाला विसरू नये. भगवंताचं नाम हे सारातलं सार सांगितलंय. नाम साराचेही सार, शरणांगत यम किंकर. नाम हे गोडातलं गोड आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. नाम गगनाहून वाढे, गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि या कलियुगामध्ये तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही अन्य साधनाच्या मागे लागू नका बरं. जप तप अनुष्ठान बस एकच साधन. नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे.
नाम संकीर्तन साधन पै सोपे, नामासारखं सोपं साधनच दुसरं कुठलं नाही बाप, बाकी काही करू नका. मला सांगा, रामकृष्ण हरी म्हणायचे काही अवघड आहे का, सोपं आहे रामकृष्ण हरी? महिला मंडळी, रामकृष्ण हरी हा मंत्र कसा आहे? सोपा आहे. मंत्र त्रिअक्षरी सोपा. आता हा सोपाही सांगितलाय पण अवघड सुद्धा आहे बरं. हा, सोपा कशामुळे अगोदर ऐका. देवाचं नाम घेण्यासाठी काही काळ वेळाचं बंधन नाही, त्याला काही संसार सोडायचा नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला आसनी, हरी बोला शयनी. आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं, दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझे गाईन रे अनंता, तुझे गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. म्हणून सोपं आहे. आता अवघड कशामुळे बोला बरं? हा बोला, देवाचं नाव अवघड काय? कशामुळे रामकृष्ण हरी म्हणणं अवघड आहे? ते कोणाच्या तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे बरं. काही माणसाच्या गौऱ्या नदीला, लाकडं नदीला जातात, गौऱ्या मसन वाट्यात जातात, पण देवाचं नाम मुखाला येत नाही. देवाचं नाव मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं माईबाप, पुण्य. नाथ बाबा सांगतात, नाथ बाबा सांगतात, बाबा देवाचं नाम मुखाला येण्यासाठी अनंत जन्मीचं सुकृत उदयाला यावं लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, नाथ बाबा सांगतात. आणि हेच नामदेव महाराजांनी सांगितलंय, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही तेव्हा त्या जन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. अनंत जन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय देवाचं नाव तोंडाला येत नाही. आणि हेच निळोबरायांनी त्यांच्या अभंगात सांगितलं बरं. पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई. आवाज आवाज.
ज्यांची असेल पुण्याई तोची मुखी गाई रामनाम. म्हणून नामावर माणसाची निष्ठा पाहिजे, नामाला विसरता कामा नये. साधू संत म्हणतात शिंक जांभळी खोकलानी तुका वेळ वाया गेला. आपलं कसं आहे, आपलं शिंक आली तरच अरे राम असंच आहे ना, आपलं सगळं विरोधात आहे. संत म्हणतात बाबा आम्हाला शिंक आली, जांभळी आली किंवा खोकला आला तरच आमचं भजन बंद आहे. अहो तुकोबरायांची नामावरची निष्ठा जर पाहायची झाली तर तुकोबराय म्हणतात हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, सत्य हे सुकृत नाम तुझे. आणखी एका अभंगात तुकोबराय सांगतात बाबा माझी नामावर एवढी निष्ठा आहे की माझ्या तोंडातून आपोआप भगवंताचं नाम निघून जाते. माझी मजा झाली अनावरावाच्या, छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला. माझी मजा झाली अनावरावाच्या, छंद या नामाचा, छंद या नामाचा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. म्हणून नामाला विसरता कामा नये. नंबर 3, साधू संतांना विसरायचं नाही. वाईट मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. आजही समाज संत विचारावर चालतोय म्हणून ठीक आहे माईबाप. काही माणसाला संत मान्य नाहीत, काही माणसाला देव मान्य नाही, देवाचं अस्तित्वच काही माणसं मानत नाही. पण खरं सांगू माईबाप, संत विचार जर आपण नाकारले, आपण देवाचं अस्तित्व नाकारलं तर परिस्थिती अशी विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. आणि मैबाप संतांचे विचार जर आपण नाही अंगीकारले, देवाचं अस्तित्व जर आपण नाही मानलं तर एक दिवस परिस्थिती अशी निर्माण होईल जिथं बकरे उलटे टांगतात ना तिथं माणसं टांगल्या जातील. कारण हे कलियुग आहे, हे काही सत्ययुग नाही, हे काही त्रेतायुग नाही, हे काही द्वापार युग नाही मैबाप, हे कलियुग आहे. कशाला म्हणायचं कलियुग? जिथं एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली 2 भावंड आज एकमेकावर तलवारीचा घाव घालायला घाबरत नाहीत, याला म्हणायचं कलियुग. ज्या ठिकाणी कोणतंच नातं पवित्र राहिलं नाही याला म्हणायचं कलियुग. जिथं जन्मदात्या माय बापाला घराच्या बाहेर काढलं जातं याला म्हणायचं कलियुग. आणि म्हणूनच संत विचाराची गरज आहे. इथं चांगल्या विचाराची पेरणी केली जाते मैबाप. काही माणसं म्हणतात बाबा का सप्ताह करायचा, का खर्च करायचा दरवर्षी एवढा, हा खर्च व्यर्थ आहे. पण मी म्हणते तुमच्या गावातलं कसं आहे मला माहित नाही, पण आमच्या तिकडचं सांगते कित्येक गावं व्यसनाचे एवढे आहारी गेलेत, व्यसनाचा खर्च बाजूला काढा वर्षाचा आणि सप्ताहाचा खर्च बाजूला काढा. मी तर म्हणते व्यसनाचा खर्च 10 पट भरतो, 10 पट. अरे चुकीच्या कामासाठी एवढा पैसा खर्च होत असेल, जिथं चांगल्या विचाराची पेरणी केली जाते तिथं थोडाफार खर्च झाला तर काय बिघडतंय? मैबाप आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन केलं पाहिजे आणि धर्माचं पालन केलं पाहिजे. तुम्ही आम्ही जर धर्माचं पालन केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. धर्मो रक्षती रक्षिता. आणि आपण जर अधर्माने वागायला लागलो तर धर्म कदापिही आपल्याला माफ करणार नाही. म्हणून संत विचाराची या समाजाला गरज आहे. जशी संगत कराल तसा जीवनामध्ये रंग चढतो. माणसं म्हणतात आमचं भलं झालं पाहिजे, आमचं कल्याण झालं पाहिजे. बाबा तुझी संगत चुकीच्या माणसाची, तुझं कधी कल्याण होणार आहे? संगत सज्जनाची करा. जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग, जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. बाटलीतलं पाणी पिलं माणसं जरा जास्त बडबड करतात.
पण आपल्याला तिकडं जायचं नाही बरं, आपण धर्म मंडपात आहेत. मला बाटली ही सांगायची बघा, बिस्लरी. कारण आम्ही बाटलीतलंच पाणी पिऊन तुमच्या पुढे बडबड करायलो, बरोबर ना? जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. साधू संतांचा अवतारच तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे मैबाप. उद्धर आया जन जड जीवा. प्रत्येकाच्या अवताराचं काही ना काही कारण सांगितले. इथं विनाकारण कोणी आलं नाही. देव विनाकारण अवताराला आले नाही, साधू संत विनाकारण अवताराला आले नाही, तुम्ही आम्ही विनाकारण जन्माला आलो नाही. का बरं देवाने अवतार घेतला? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. किंवा जब जब होई धर्म की हानी वाढी असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निधि सज्जन पीरा. राम शिया राम जय जय राम. राम शिया राम जय जय राम. धर्माचं रक्षण करण्यासाठी, सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश याच्यासाठी देवाचा अवतार आहे. मग आता मला सांगा बरं, इथं बसलेल्या पैकी सज्जन कोण आहे? त्यानं ठाम मताने हातवर घ्यायचा. ज्याला स्वतःवर विश्वास आहे ना मी सज्जन आहे, जरा हात वरती घ्या बरं. पाठीमाग आहे का कोणी? सगळेच बरं का, टाळकरी माळकरी गायक वादक कीर्तनकार सगळेच. जे सज्जन असेल त्यांना हात वर घ्यायचा. अख्ख्या गावात सज्जन नाही? तुम्ही प्रामाणिक माणसे आहेत बरं का, तुम्ही हात वर घेतला नाही. मैबाप, आपण स्वतःला सज्जन म्हणू शकत नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आपण स्वतःला सज्जन म्हणू शकत नाही मैबाप. माणूस चुकीचा पुतळा आहे. आपल्याकडून कळत नकळत चुका घडून जातात. सज्जन ही उपमा फक्त आणि फक्त साधू संतांनाच लागू होते. ठीक आहे, आपण सज्जन नाही. बरं, दुर्जन तर असेल ना कोणी? दुर्जन आहे का? जे दुर्जन आहे ते हातवर घ्या. नाही, सज्जनही नाही, दुर्जनही नाही. आपण कोण आहेत नेमके? आपण कोणत्या गटात बसतो? आपण नेमके शिंदे गटाचे का पवार गटाचे का बचत गटाचे? मैबाप, आपण सज्जन नाही, आपण दुर्जन नाही. मग मला सांगा, आपल्यासाठी काही देवाचा अवतार नाही, मग आपल्यासाठी कोण आहे? अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना. हे अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा अवतार तुम्हा उद्धराया जन जीवा, उद्धराया जन जीवा, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना. हे अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. पण आता तुम्ही म्हणताल बाबा, प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय, संतांची संगती करा, संतांची संगती करा. पण महाराज, या कलियुगामध्ये संत म्हणायचं कोणाला? संत म्हणण्यासारखी माणसं आहेत का या कलियुगामध्ये? संतांची व्याख्या तरी काय आहे? कोणाला म्हणायचं संत?
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. केवळ गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे संत होतं का? नाही मैबाप. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे. गळ्यामध्ये माळा घातल्यानं संत होत नाही. असे तर कित्येक संत आहेत आज या समाजामध्ये जे अशा मोठ्या मोठ्या ठोकर माळा घालतात. आणि आजकाल फॅशन निघाली आता माळा शर्टच्या वरून आल्या बरं. हा, पण असे मला काय सांगायचं नीट लक्षात घ्या. संत कोणाला म्हणायचं? बाह्य रंगानं संत ओळखू नका. अंतरंगामध्ये काय नांदतंय याच्यावरून संताची पारख असते. एकदा रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसाकडं एक माणूस गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज साधू किसे कहते हैं. आता महाराजांना जरा नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. अरे हा माणूस माझ्याकडंच आलाय आणि मलाच प्रश्न करतो की साधू कोणाला म्हणायचं. समजा कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्याकडे आल्या महिला मंडळी, ताई महाराज कोणाला म्हणायचं, आता काय उत्तर द्यावा. तसं त्या महाराजांना प्रश्न पडला. त्यांनी ओळखलं, बाबा हा माणूस जरा वेगळ्याच प्रकारचा दिसतोय, हा माझी थट्टा करतोय. मग रामकृष्ण परमहंस त्याला म्हणतात, बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, महाराज कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? कुत्ते में और साधु में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? वो बोला साधु भी दर दर भटकता है भिक्षाम देही माँ, और कुत्ता भी दर दर भटकता है रोटी के लिए. तो क्या अंतर है दोनों में? राग आला रामकृष्ण परमहंसांना. उठले आणि खाडकन कानाखाली लावली. तशी नाही हो, जोरात लावली चांगली अशी जोरात कानाखाली लावली. आणि रामकृष्ण परमहंस पुढे उत्तर देतात. महाराज म्हणतात, बेटा तू कहता है कि कुत्ते में और साधु में अंतर नहीं है, तो सुन, कुत्ता भी दर दर भटकता है, साधु भी दर दर भटकता है, मगर कुत्ते को जब रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है. वहां अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर दूसरे कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है वहां अगर कुत्ता आया तो हमारा साधू बाट के खाता है, इसे कहते हैं साधू. याला म्हणायचं संत. संत हृदय नवनीत समाना, मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. मला सांगा, रात्र रात्र भजन करणारे संत नसतात बरं, अंतकरण शुद्ध लागतं. नाही तर किलोचे टाळ पाव किलो झाले पण अंतकरण शुद्ध नाही. भजन झालं की याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करायच्या. मला सांगा कसं होणार आहे? याला संत म्हणायचं का? नाही मैबाप. म्हणून खऱ्या संताची पारख झाली पाहिजे, खऱ्या संताची संगती झाली पाहिजे. संतांना विसरता कामा नये. संत हे अपकार्यावर उपकार करणारे. या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जे उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही अपकार्यावर उपकार करतात आणि काही उपकार्यावर अपकार करतात. विठाला 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 विठाला. आता काही काही म्हणतील हे अपकारण उपकरण काय कळालं नाही आम्हाला. बघा थोडं समजून सांगते. अपकार्यावर अपकार करणं कसं? एखाद्या माणसानं एखाद्याची वळई पेटून दिली की काही दिवसानं ते त्याचा गाईचा कोटा पेटवून देते. याला काय म्हणायचं? अपकार्यावर अपकार करणं. आता उपकार्यावर उपकार करणं, एखाद्यानं अडी अडचणीला आपलं 10-5चं काम केलं की आपणही कधीतरी त्याचं 10-5 हजाराचं काम करत असतो. याला काय म्हणायचं? उपकार्यावर उपकार करणं. आणि या समाजात अशी काही माणसं आहेत मैबाप ज्यांना उपकाराची सुद्धा परतफेड करता येत नाही. बघा असंच एक बेंडकी एका तळ्यामध्ये होती आणि त्याच तळ्यामध्ये एक विंचवाचं पिल्लू पडलं. आता ते बेंडकीनं पाहिलं. आता बिचारीला दया आली. बेंडकी हा पाण्यातला प्राणी आहे. तिनं त्या विंचवाच्या पिलाला सांगितलं, दादा माझ्या पाठीवर बस, तुला किनाऱ्याला सोडते. आणि किनाऱ्याला घेऊन जात असताना तो विंचू एवढा गोड गोड बोलत होता, हरिभक्त परायणच. आणि किनाऱ्याला सोडलं की त्यानं त्याचं काम दाखवलं. आणि मग मला सांगा, त्या बेंडकीनं त्या विंचवाच्या पिल्ल्यावर काय केला होता? उपकार. पण त्या उपकाराची परतफेड त्यानं कशी केली? अपकाराने. म्हणून समाजामध्ये अशी काही माणसं आहेत. पण एकमेव जात अशी या समाजामध्ये
जे अपकार्यावर सुद्धा उपकार करतात ते म्हणजे संत आहेत माईबा. ज्या समाजानं ज्ञानोबरायांना त्रास दिला, ज्या समाजानं ज्ञानोबरायांचं पीठ माती मोल केलं, अशा समाजासाठी ज्ञानोबरायांनी काय मागितलं? पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. देवा, या समाजातले जे वाकडे माणसं आहेत ना, त्यांच्यातला वाकडेपणा जाऊ दे. आणि मी तर म्हणते पसायदानच मागण्याची वेळ आलेली. या समाजात जे वाकडे माणसं आहेत ना देवा, त्या माणसातला वाकडेपणा जाऊ दे. वाकडे माणसं कळतात ना तुम्हाला? काठीवर चालणारे नाही बरं, हा, हे कशातही वाकडेच असतात. कोणाचं सोयर पण जुळू देणार नाही, चांगलं काम होऊ देणार नाही, कोणाच्या लग्नात वाकडे, सप्त्यात वाकडे, हे असे वाकडे. यांच्यातलं जरा वाकडेपणा जाऊ दे, ही मागणी ज्ञानोबरायांनी केली. म्हणून संत हे अपकार्यावरही उपकार करणारे असतात. म्हणून संतांना विसरायचं नाही. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसर मला पडू नये. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि जर तुझा विसर मला पडू दिला नाहीस तर मी काय करेन? गुण गाईन आवरे, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, ही मागणी तुकोबरायांनी केली. म्हणून मायबाप, संत हे समाजाला कळण्यासाठी अभिनय करतात. अभिनय मागण्याचं नाटक करतात की जेणेकरून आपल्याकडे पाहून समाजानं देवाकडे मागितलं पाहिजे. आणि जर तुम्ही साधू संतांच्या मार्गाने नाही गेलात, नाही तुम्ही त्या मार्गाने मार्गक्रमण केलं, तुम्ही जर मनाच्याच मार्गाने भरकटलात, तर संत म्हणतात आमच्या बापाचं काही जाणार नाही, तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. नाथ बाबा सांगतात, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले. दादा इकडे कोणाचे काही बाग गेले, येथे 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 कोणाचे काही बाग गेले.
ती माझ्या मल्हारीची वारी मल्हारी ती माझ्या मल्हारीची वारी म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाला घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवबाबाने राजा आजवर नव्हता पाहिला मावळ्याच्या हातात गाडला या मातीत मोगलशाहीला हे मोगलशाहीला हे मोगलशाहीला माझ्या शिवबाबाने राजा आजवर नव्हता पाहिला मावळ्याच्या हातात गाडला या मातीत मोगलशाहीला मोगलशाहीला हे मोगलशाहीला होत सुरत निर्भीड नाही झुकला कोणापुढा शूरवीर निर्भीड नाही झुकला कोणापुढा त्याचे विचार सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाने घेतलाय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाने घेतलाय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाने घेतलाय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र घडला या महाराष्ट्र म्हणून घडला या विठोबा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. हे बघा एक सूचना आहे. श्री क्षेत्र देवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी भव्य दिव्य बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. गुरुवर्य स्वामी दिव्यानंद सरस्वतीजी महाराज ऋषिकेश यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवायचंय त्यांनी निश्चित पाठवा. मैबाप केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे संस्कार नाहीत बरं. आज पुस्तकी ज्ञानानं लेकरं फार पुढे गेली पण संस्कार शून्य आहेत. म्हणून लेकरं घडवायची असतील लेकरांना संस्कार द्यायचे असतील नाहीतरी आता हे सुट्टीचे दिवस आहेत अवश्य मुलांना त्या ठिकाणी पाठवा ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या शिबिराचे जे आयोजक आहेत श्री अमोलजी महाराज शास्त्री यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. म्हणून शिबिराचे दिनांक पुढच्या महिन्यामध्ये दिनांक 2 मे 2026 या दिवशी या शिबिराला प्रारंभ होणार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. ही जागराची उपांत्य दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मला जमल त्या पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि नाहीतरी मला वाटतं आपल्या गावात मी सर्वात छोटा वक्ता असेल. बरोबर आहे ना? 38 किलोचं कोणी आलं तर याच्या पाठीमागे इथं सर्वात छोटा वक्ता मीच आहे. ही झालेली शिवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करते. या ठिकाणी कीर्तनाचे जे आजचे यजमान आहेत आदरणीय रेड्डी सर यांनाही मनापासून धन्यवाद. आणि उत्कृष्ट मला गायनाची वादनाची साथ केल्याबद्दल सर्व गुणीजनांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाची सूचना मी माझ्या प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगत असते. बघा आपण कीर्तनकाराला कथाकाराला ते म्हणतील तेवढे पैसे देतो पण ज्याची खरी मेहनत आहे त्यांचं पॉकेट नेहमी कमी असतं. बरं तुम्हाला कळलं असेल. थंडीच्या दिवसामध्ये आपण शॉल पांघरून येतो स्वेटर घालतो अशा कडक थंडीत वादकाला घाम फुटतो बरं. आणि विशेष त्यांचा जर पकवाज खराब झाला तर 2000 खर्च आहे मेंटेनन्स आहे. आणि कितीही हाताला भेगा पडल्या तरी त्या पकवाजावर तुटून पडावं लागते तेव्हा कुठं श्रोत्यांची टाळी पडते. तेही श्रोते कलाप्रेमी असतील तर नाही तर टाळी सुद्धा पडत नाही. एकच माझं म्हणणं आहे बाबा कीर्तनकाराच्या पॉकेटातून 1500 कमी करा पण वादकाच्या पॉकेटमध्ये भरा.
पण आज काही तसं करू नका. आजही करू शकता बरं. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. म्हणून माझ्या वाणीला मी याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय महाराज तुम्ही उच्चारिला अधिकार महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर